आशिष राऊत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. थेट आज ब्लॉग केलाय बाईकवरून यासाठी की थोडं बघा काय दिसत नाही, एवढा धुका पडला जाम. म्हणजे डोळ्याच्या पापड्यांवरती पण दिसत असेल पाणी पाणी झाले. पावसासारखा फक्त पावसासारखा. आता ह्या धुक्याचं एवढंच नुकसान आहे की जो काय आता पडणार आहे, धुका हा पडलाय पावसासारखा. तो आता सर्व जो वरती कल्पावरती काळा असेल ना, तो सर्व आंब्यांवरती पडणार आहे, पूर्णपणे खार पडणार आहे. पडतोय तसं आहे धुकं. माझ्या मागे पण बघत असाल, इकडे पण बघत असाल, काहीच दिसत नाही, एवढं धुकं पडलंय. त्याचं एक नुकसान आंबा बागायतदारांना, बाकी काहीच नाही. असं बघू, आता जाऊया बागेमध्ये, थेट बागेतला नजारा दाखवू. हा बघा, असा आता जो पडणार आहे ना, हा पूर्णपणे वरचा आहे तो पाणी पडून पडून आंब्यावरती खार पडणार आहे. धुकं बघा कसं पूर्णपणे बागेत आलंय. आणि इकडे आपली मैफिल मंडळी कामाला तर लागलेली आहे. 2 गट केलेले आहेत. पाणी घालतोय, पाण्यातून औषध टाकून कलमांना घालते. एक ड्रम प्रत्येक कलमाला. त्या पाईपलाईनला एक टीम आहे, या पाईपलाईनला एक टीम आहे, असे 2 टीमी केल्या आहेत. कालचा ब्लॉग बघितला असेल, काल फवारणी पूर्ण झालेली आहे. तर आजपासून त्यांना पाणी लावायचं काम दिलेलं आहे. हा बघा कसा आंब्याला पूर्णपणे बघा कशी, म्हणजे जो वरचा काळपट पण आहे ना, तो आंब्यावरती पडलाय. हे बघा, हा बघा. त्याच्यामुळे हा असा आता आंबा काळा पडणार आहे. पावसासारा धुका पडताय, त्याच्यावरनं विचार करा काय परिस्थिती होणार ती बागायतदारांची. ह्या चांगल्याचा धुका नाही, ह्या खैसून तरी काहीतरी नुकसान करूचा बास. वर येत कसो बागायतदार, त्याचं नुकसान कसा करायचं तर असा. आता कसं व्हायच्या मगाचपासून ऊन पडलं होतं, आता सर्व तो धुका वर आलाय बागेत पूर्णपणे, काहीच दिसत नाही. एवढा धुका पडलाय चाबुक मध्ये. क्या इससे तुम्हारे इधर गिरता है क्या फॉग? हाँ, इससे ज्यादा ऐसे रहता है अपने उधर में, कभी कभी ज्यादा हो जाता है। फिर लेकिन मार्च का टाइम पे ना कैसा नहीं रहता है, अपने उधर रहता है जनवरी का टाइम पे, जनवरी दिसंबर का टाइम पे। ठंड का मौसम, तब इधर ठंड पड़ता है. वसंत ऋतु आएंगे, करण अर्जुन आएंगे. तर अशा प्रकारे आपली एक पाईपलाईन तर झाली पूर्ण. दुसऱ्या पाईपलाईन मध्ये आलोय कोपऱ्यात. तर हे बघा, इकडं दवा बनवू एक माणूस दवा बना नाही गेले. याच्यात कसं 1 ड्रम पाणीचा, 1 ड्रम औषध आहे, लिक्विड. अगोदर पाणी होत आहेत इकडे बघा. अगोदर पाणी ओतल्यानंतर दुसरा ड्रम औषधाचा ओतला जातोय. पूर्ण जी चरी आहे ना, त्या चरीमध्ये ओतलं जातंय. जी खत घातलेली चरी गोल राम, त्या चरीमध्ये ते औषध ओतलं जातं. अगोदर पाणी, त्याच्यानंतर औषध. असं मिळून त्याचं मिश्रण केलं जातंय. कारण आता जा काय ऊन पण पडताना
हिसाबाच्या बाहेर 40°C वरती 40°C काय बोलतात एवढं काय माहित नाही. आपला गणित काय हे कसं कच्चा होता ना सगळा, त्याच्यावरती तापमान जाणार आहे 40°C सेल्सिअस की काहीतरी असं काहीतरी बोलतात ना. तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा काय बोलतात ते. मला फक्त 40°C माहित आहे. सेल्सिअस असो जाऊ दे. तर 2 पाईप लावलेले आहेत इकडे. कसं त्यांना कसं न्यायला लांब पडते, लांबीला पडते, त्याच्यामुळे डबल पाईप लावला आहे. स्मार्ट वर्क करायचं आहे म्हणजे कसं तेवढं लवकर होईल नेऊन, नाही तर त्यांना ते डोलत नेवा एवढं लांब, तेवढा टाईम जातो. म्हणून आम्ही इथं 2 पाईप लावले. 2 पाईप लावले की असं 2 लाईनीवरती मग जास्त नाही 5-10 पावलंच चालायचं आहे, बाकी काय एवढं चालायचं नाही. त्याच्यामुळे पटापट होते. ती पाईपलाईन झाली, आता ही पाईपलाईन पण पटापट पूर्ण करायची आहे. जांभीचो वास येता, बोंडाचो हा ते वास. ही बघा बोंडा. मगाशी 3 जण होते इथं जांभी जमवत, त्यांना हे काम दिलेलं आहे जांभी जमवण्याचं. हे बघा बोंड येल्लो वाला. बंदर राहिलो, 150 बंदर राहिलो. चल पटापट आगे ले चलो. अशेत चलो. औषधाचा इथं भंडाराच भरलेला आणलेला आहे, म्हणजे कमी पडले तर जायला नको लांब एवढ्या लांब.